जरांगे ज्या ग्राउंड मध्ये उपोषणाला बसेल किंवा ज्या ग्राउंड मध्ये आंदोलन करेल त्या ग्राउंड मध्ये आम्ही सुद्धा आंदोलन करायला तयार आहोत। आम्ही सुद्धा काही झोपलेले नाहीत। आम्ही सुद्धा ओबीसी समाज सुद्धा जरांगेला आता जशाच तसं उत्तर द्यायला तयार आहे। आम्ही कधीही कुठल्याही मराठा समाजाचा द्वेष केला नाही, परंतु जरांगेला जर कुठेतरी मराठा आणि ओबीसी मध्ये वादच निर्माण करायचा असेल तर आम्हाला पर्याय नाही। सरकार जर जरांगेच्या दबावापोटी, सरकार जर जरांगेच्या भूलथापान ऐकून जर ओबीसीवर अन्याय करत असेल तर आम्हाला सुद्धा सरकारची जागा दाखवून द्यावी लागेल। ज्याप्रमाणे विधानसभेला महायुती ओबीसी मुळे सत्तेत आली, परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर संस्थेच्या पूर्वी जर ओबीसीवर अन्याय झाला तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी समाज नक्कीच महायुतीला त्यांची जागा दाखवून देईल। एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार असं मनोज जरांगे पाटील म्हणतात। तर ओबीसीचे जे नेते आहेत किंवा ओबीसीचे जे आंदोलनकर्ते आहेत ते देखील एक पॅरलल भूमिका त्यांनी मांडलेली आहे की जर का यांची यात्रा निघणार असेल तर आम्ही देखील नांदेडहून मुंबईपर्यंत यात्रा काढू। मग अशा दोन यात्रा किंवा दोन आंदोलन हे सरकारला झेपतील का? काय वाटतं तुम्हाला? भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं या संविधानावर चालतो आणि त्यांनी असं लिहिलेलं आहे, या देशात प्रत्येकाला स्वतःची बाजू मांडण्याचा, आंदोलन करण्याचा आणि बोलण्याचा प्रत्येकाला आणि त्याच्या स्वतःच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार दिलेला आहे। त्याच्यामुळं इथं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, इथं काही हुकुमशाही नाही। त्यांनाही आंदोलन करण्याचं, फक्त आमची त्यांना विनंती आहे तुम्ही प्रति आंदोलन काढा, फक्त आमच्या समोरासमोर येऊ नका, आम्हाला उचकवू नका। आम्ही शांततेच्या मार्गाने या 2 वर्षापासून आंदोलन चालू केलेलं आहे आणि आम्ही शांततेच्या मार्गाने लढतोय। जर आमच्या शेपटीवर पाय दिला तर आमच्या इतकं वाईट कोणी, आणि तुम्ही आंदोलन करा। आम्ही भांडतोय सरकारशी, आम्ही कुठल्याही जातीच्या नेत्याच्या पक्षाच्या विरोधात नाही, आम्ही आमच्या जातीसाठी लढतो। आजपर्यंत लढलो मातीसाठी, आता जातीसाठी आम्ही प्राणाची आहुती द्यायला तयार आहे। याच्यामध्ये जो आडवा येईल आणि जो आम्हाला उचकल त्याची गय केल्या जाणार नाही। विनाकारण मनोज जरांगे पाटलाला टार्गेट करून, मराठ्यांना टार्गेट करून आणि व्यक्तीला टार्गेट करून जर तुम्ही आणि कोणाची सुपारी घेऊन जर काम करत असेल तर तुम्हाला यापुढं माफ केल्या जाणार नाही। बस झालं, तुमचं आता अति झालं आणि तुम्हाला वटणीवर आणायचं काम सर्वसामान्य मराठी केल्याशिवाय राहणार नाही। आता तुम्हाला जर यायचंच असेल अंगावर तर आम्ही शिंगावर घ्यायला तयार आहे।